नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची माळ आता कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. उद्या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार याची उत्सुकता आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी संघ नेत्यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे. 132 आमदार निवडून आल्यानं भाजपनं मुख्यमंत्री पदावर दावा केलाय. तर पहिल्या 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदासाठी शिंदे आग्रही असल्याचं सूत्रांकडून कळतंय. भाजपचे दिल्लीतील नेते कोणता निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्या सोबत आहेत. गजानन, काय चर्चा आणि काय शक्यता आहेत मुख्यमंत्री पदासाठीच्या? नक्कीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भूमिका या संपूर्ण विधानसभा निवडणुकीत राहिलेली आहे. त्यामुळे संघाकडनं दबावाने आग्रह आहे की भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली पसंती आहे मुख्यमंत्री पदासाठी. त्यासोबतच भाजपचे जे 133 आमदार निवडून आले त्या आमदारांची अशी भावना आहे की यावेळेस भाजपचा मुख्यमंत्री व्हावा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावासाठी भाजपच्या आमदारांचा आग्रह आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडनं मागणी होतीये की महायुतीचं हे यश आहे, पहिले 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळावं आणि त्यानंतर 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद हे भाजपला मिळावं. एकूणच उत्सुकता आहे की मुख्यमंत्री कोण होणार, परंतु जी सूत्रांची माहिती आहे खात्रीलायक सूत्रांची की भाजपचा मुख्यमंत्री होणार आणि भाजप मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचाही चेहरा असू शकतो. म्हणजे संघाकडून त्याची मागणी होते देवेंद्र फडणवीस यांना बढती मिळावी. त्यासोबतच इतरही शक्यता ज्या आहेत त्या चाचपल्या जात आहे, परंतु भाजप 5 वर्ष मुख्यमंत्री पदी भाजपचा आमदार मुख्यमंत्री व्हावा हा आग्रह आहे आणि त्यासाठी संघाचा आणि भाजपच्या आमदारांचाही दबाव आहे. एकनाथ शिंदे गटाकडून जी मागणी होते की 2.5 वर्षाचं तो फॉर्म्युला भाजपच्या आमदारांना संघाच्या पदाधिकाऱ्यांना मान्य नाही, ही खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. ठीक आहे गजानन, धन्यवाद या माहितीबद्दल. साहेब, या बाबतीत माननीय अमितभाई शहांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे मुख्यमंत्रीपद हे कुठल्या. साहेब, या बाबतीत माननीय अमितभाई शहांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे मुख्यमंत्रीपद हे कुठल्या निकषावर नाही. मुख्यमंत्रीपद 3ही पक्षाचे नेते एकत्रित बसून ठरवतील. एकनाथराव शिंदेजी त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अजितदादा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना आमचं पार्लमेंटरी बोर्ड हे ऑथराईज करतं. ते बसून जो निर्णय घेतील तो निर्णय असेल. कुठलाही वाद नाही आहे, कुठलाही विवाद नाही.